लाईव्ह, शोध सत्य बातमीचा। मनोज जरांगे यांचा आज लोणावळ्यात मुक्काम, प्रशासकीय यंत्रणा सज्ज, जागोजागी मनोज जरांगे यांचं भव्य स्वागत। पुण्याहून मुंबईच्या दिशेने पदयात्रा रवाना, जरांगेच्या नेतृत्वाखाली लाखोंच्या संख्येने पदयात्रा। मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झाले आहे। बुधवार दिनांक 24 जानेवारी रोजी लोणावळा शहराजवळील वाकसई फाटा येथे जाहीर सभेचे नियोजन असून मुक्काम देखील याच ठिकाणी होणार आहे। याकरिता सुमारे 100 एकर पेक्षा अधिक जागा साफसफाई करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून सभेची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आहे। सकल मराठा समाजाचे हजारो तरुण या ठिकाणी मदत कार्य करीत असलेले चित्र पाहायला मिळत आहे। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या सभेच्या ठिकाणाला भेट देत जागेची पाहणी केली, तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती घेतली। मराठा सोबत पदयात्रा काढत आज पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघाले आहे। पुण्यात अनेक ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले। आज लोणावळा या ठिकाणी मुक्कामास थांबणार आहे। तसेच या ठिकाणी एक सभा देखील घेण्यात येणार असून त्या ठिकाणी पुणे ग्रामीण पोलीस दल सज्ज झाले असून लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक वर्ती मितेश गट्टे पाटील या पोलीस अधिकाऱ्यांनी सभास्थळी पाहणी केली, तसेच सकल मराठा समाजाशी सविस्तर चर्चा केली। यात स्टेजची आणि जागेची पाहणी करण्यात आली। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथून निघालेला मराठा मोर्चा आज मावळात येणार असून त्यासाठी मावळ तहसील तसेच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाले असून मावळ आमदार सुनील शेळके यांनी ही लोणावळा विभाग मराठा समाजाशी चर्चा करून सभेची पूर्ण माहिती घेतली। या सभेदरम्यान कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी आणि सूचना आमदारांनी प्रशासनाला केल्या। मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जागोजागी फलक लावण्यात आले आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह प्रतिनिधी मोहन दुबे, पिंपरी चिंचवड, मावळ। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।